आईच्या गावात टड्याव टड्याव जाऊ तिकडं AK-47 फेकून दिल्या, कोणाला गावली तर इथे येऊन घेऊन जावा. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, आज मी निघालो 25 वर्ष झालं नाही किती 16 वर्ष झालं पडीक राणा आमचं, त्या रानाकडे मी 16 पेक्षा जास्त झाले, तसं 25च झालं या. तर रोहन भाई इथं उपस्थितच आहे. तर तसं माझ्या मते 25 वर्ष झाले असतील आरामात, 16 वर्षापेक्षा जास्त झाले. माझं वय 26-27 आहे. तुझ्या वयाच्या आधीच आहे. नाही नाही, माझं जेव्हा वय होतं का नाही 2002 ला निघाला मी, 1999 ला झाला. तुझ्या काय मी 1999 ला झाला. निघालाय. माझा मी तेव्हा 2 वर्षात रांगत होतो, तेव्हाच तो कॅनल निघालाय. तेव्हापासून ती रान पडीकच आहे. तर तिकडे निघालो, रान जरा खट्ट करायचं या वर्षी. तुझ्याकडे सायकल नाही, माग बसतोस का ह्याच्या पण काय ना शिट्टो बसून येऊ का? शिटो आणि मी कसं चालवायचं, असं असं चालवायचं काय नुसतं असं बसून ह्याच्या गावात. चल गाडी घेऊन चल तू. तर रोहन भाई गाडीहून येणार म्हणाला ती, आणि मी सायकलून, कारण मला सायकलिंगचं नाही, सायकलिंगचं प्रॅक्टिस मला केलं पाहिजे. भांडू आम्ही जाणार आहे. तू घेणार काय त्या दिवशी, येणार काय 100व्या दिवशी? तर 100 दिवस असणार चॅलेंज आपलं आहे का नाही, 100 दिवस 100 ब्लॉग बनवायचं चॅलेंज. त्या चॅलेंजचं लवकरच आपलं 100वा दिवस येणार आहे, आणि त्या दिवशी मी सायकलवरून जाणार आहे आमच्या देवाला. 90 किलोमीटर लांब आहेत ना आमच्या देवाचं मंदिर. तर तिथपर्यंत जायचं आपल्याला सायकलवरून. तर त्यासाठी मला सायकलिंगची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. ऐचो गावात पडतोय काय या. तर सायकलिंगची पण प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे रोहन भाई, काय म्हणत आहे. आणि त्या रानात आज मी निघालोय कशासाठी, तर विषय जरा भडकला आपला. त्या रानात निघालोय आज मी दगड गोळा करायसाठी. तिथली दगड बिगड काढायची होती पांडुपेश्वर. मी काढणारच आहे की रे, तू फक्त बघत बस. हा, स्नॅपचॅट वर पुरी बघत बस तू. कॅनल मध्ये मगरे आहेत आमच्या इथे. कॅनल मध्ये आधी पाणी असू दे, मग मगरे असू दे. सुकाट पडलाय तर जातो, दगड काढतो. उद्या त्याला जमलं तर ट्रॅक्टर बोलवून लागलं नांगरून पण घ्यायचं, कारण भुईमुग करा ह्या वर्षी राहणार, सगळा ऊस लावून टाकलाय. त्यामुळं जायचं आहे. आणि इथलं वातावरण बघा कसं आहे रोहन, शेवट वातावरण शेवट, पण कवळ कवळ होऊ नाही. दुपारचं गेलं का ना दगड गोळा कराय, मी बी दगडात काळा कुठे पडेल, एवढा विषय हार्ड होईल, एवढं ऊन आहे. तर चालतंय, वातावरण बघत बघत जाऊया. कुठं तीच की तांबडी आतल्या बाजून काळी पडली, ती वरनं लाल झाली रे, चमड निघलं त्या दगडांचं. हाड की बांडगोळा, कुठनं आलायस तू? हा हा, तर चालतंय, चला वातावरण बघत बघत जा रोहन भाई, चला. स्टंट बाजी करताना रोहन, स्टंट बाजी वाकडी टीर करून चालवणार रोहन. कट कसा मारतोय बघा. हिच्या गावात बघ कसा बसलाय बांडुगेश्वर. तर आता जस्ट इथं माझ्या रानावर मी पोहोचलोय, आणि रोहन भाई यायला लागला इकडे माग. कसा यायला लागला बांडुगा बघा, स्टंट. आईच्या गावात टड्याव टड्याव. हे काय आहे बघू, हे कुठला बनवा AK-47 आईच्या गावात. राहुण्यानं आणल्या बंदूक आईच्या गावात धरल्या. पण होती नाही नव्ह का, नाही शेजा बाजाराने टाकलेल्या असत्या. जाऊ तिकडं, AK-47 फेकून दिल्या, कोणाला गावली तर इथे येऊन घेऊन जावा तुमची स्वतःची. तर आता जस्ट इथं रानात पोहोचलोय, आणि रान आपण त्या वेळेला पेटवलेलं, आता सगळं गायब झालं राग्यातली. आणि आधी मध्ये अशी म्हणजे अशी झाड आहे ती किरकोळ. फक्त आता आपल्याला काय करायचं, मोठी मोठी दगड जेवढी गोळा करायची. रोहन भाई काय म्हणत आहे, रोहन भाई काय करणार नाही, मीच सगळं करणार माझ्या वैयक्तिक ह्या साम्राज्याच्या हातानं. आणि नवीन कट्ट ड्रेस घेतलाय, 100 आलतो 100 आलतो नाही 78 रुपये एक. समर वेकेशन ऑफर होती, त्यात घेतलाय. जर तुम्हाला पण पाहिजे असला समर वेकेशन ऑफर मधला खट्टा असा ब्रँड न्यू टी शर्ट, आणि माझ्यासारखं चिकन पाणी दिसत असलं गोलगाय टी शर्ट घालून, तर आता जावा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लिंक वर क्लिक करा आणि 400 खरेदी करून टाका. तर सध्या आपण रानात तिथं पोहोचलोय, आणि रानात दगड गोट्या वगैरे इकडे इकडे तिकडे कडनी त्या बारक्या बारक्या गोट्या गोळा करायच्या आपल्याला.
मोठ्या मोठ्या बलाढ्य गोट्या गोळा करायच्या त्यावेळी जरा पुढच्या बाजूला द्या इकडल्या बाजूला काही जास्त नाही आणि ती सिमेंटचं बांधलेलं दिसतंय नाही स्ट्रक्चर आणि ह्या ते एक ढीग पडलाय मुरुमाचा रोवण्याच्या गाडीच्या पलीकडे तिथनं तिकडे सगळं आपण भाड्याने दिलेलं आहे ती भाडे येत राहतंय फक्त त्यांचं कधी चालू होईल तेव्हा होईल भाडं फक्त आपल्याला येतात भाडं फक्त आपल्याला येत राहतंय त्याचा काही विषय नाही तर चालतंय ह्या रोवण्याच्या गाडीपासून इकडपर्यंत सगळं नांगराचं आपल्याला कडपर्यंत तिकडं आणि एवढी सगळी पट्टी आमची रानाची हायवे टच आहे रोड टच पैसा ढीग फक्त ह्या कॅनलचं पैसे यायला पाहिजे ते हे आमच्या रानातच गेलाय आमचं रान त्या टोकापर्यंत होतं बघा आधी कॅनॉलची तिकडल्या बाजूची रस्ता गेलाय तिथपर्यंत रान होतं आणि एवढा असं बलाढ्य कॅनॉल गेलाय आमच्या रानात सगळा एवढं सगळा एरिया आमचा हे सगळा गेलाय ह्या इथनं त्या टोकापर्यंत एरिया सगळा गेलाय तर आपलं कार्यक्रम आपण चालू करूया दगड वगैरे चालू करूया हे करायला आणि झाड वगैरे अशी पाडायची काय कारण राहू दे नांगरून जाते घेऊ द्या वशनी आल्या वशण्याकडे नांगरून घ्या वर पाडते फाटतंय ही लय वाईट आहे ती झाड तर चालतंय जरा दगड दोंड आहे ती पुढच्या बाजूला दगड दोंड गोळा करायला चालू करतो दगड गोटे बारके बारके बघ असलं नाही हे असलं गोट टाकायचं बघ हे असलं ही असं काय काय वेळेला असं फुटते पण बघ आहे का काय काय वेळेला फुटते काय काय वेळ फुटत नाही असं दगड बाहेर टाकायचे तिकडं बघा इकडं तिकडल्या बाजूला तशी टाकायचे ते कडनं बांधायचे त्या तर चला कार्यक्रम चालू करतो मी माझा थंबनेलचं फोटो लई चित्र काढली ती एक दुसरा टाकतो त्यातला थंबनेलचा फोटो कसा काढलाय आणि हिथनं इकडं अशी दगडायची जरा बऱ्यापैकी ही हिथनं तिकडं त्या ढिगाऱ्यापर्यंत बघा तिथं ढीग दिसतो का झूम करून नव्हतं बघा ती झाड दिसतंय बारकं चिमणी उडत गेली बघा तिथनं आता त्या ढिगाऱ्यापर्यंत सगळी दगड गोळा करायची ती आणि सगळी दगड आता गोळा करायला चालू करतो मी सुट्टी देत आहे तडकदार बडकदार पद्धतीने टिटवी लाग मारलीस काय बांडगोळा टिटवीची अंडी असतील त्यामुळे ती वरडत असेल रे इकडे तिकडं सगळ्या टिटवी ओरडायला तर चालतंय माझा कार्यक्रम आवडतो दिवस मावळायला लागलाय आणि दिवस मावळायच्या टायमिंगला यायला लागतंय नाहीतर त्या दगडावनी हात ठेवला का ना असा दुपारचा आत्ता भासते ती दुपारची काय करतील होई दगड राहून या तर चालतंय आवडतो झाम स्पीडनं कामू राहतो स्पीडनं पनीरची भाजी काजू जास्तची पनीर कमी आहे इकडे भजी आणि इकडे 2 पुरे येतील 2-4 आता दादराव लागला वाढा आणि हे खायचं निर्गोल तांदूळ टाकायचं वेटू लगेच घरला काय बोल तर झालंय लग्नाचा कार्यक्रम पार पडलाय जेवण वगैरे झालं तर सध्या अशा पद्धतीनं दिवस मावळ झालाय तुम्ही बघू शकता सगळा अंधार बुडूक झालाय आणि त्या तिथपर्यंत तिथे एक ढीग आहे तिथपर्यंत आपला सगळा कार्यक्रम रोहनबाया झालेला आहे आणि रोहनला आता झोप आल्या सगळी लाईटी वगैरे लागले इकडे जरा इटभट्ट्या वगैरे आमच्या शेताकडे इकडे तिकडे तर चालते सगळं झालं आवरावरीचा कार्यक्रम जरा कंबार दुखायला लागले दगड उचलून होय राहून विषय हार्ड दगड लय मोठी निघले आज तर बऱ्यापैकी निघले तिथपर्यंत तर दगड वगैरे काढून झाले आमचे टकाटक पैकी आणि जरा तहान वगैरे लागले जाम घसा सुकलाय आणि जरा चेहरा पण कांडवा असेल काळवाणला असेल कांडवाळा नसेल ते कांडवण यायला लागलंय जायचं म्हणून सारखं पुढच्या महिन्यात कांडवणला जायचं त्यामुळे सारखं कांडवण तोंडात यायला लागलं तर चालतंय सगळं आवरावरी झाल्या रवण्याची गाडी बघा येत आहे ह्या इथं बांडगुळा ह्या इथं आणून लावल्या आणि माझी सायकल त्या तिकडे पडली आडवी दिसत नसेल तुम्हाला अंधारात ना आता सायकल घ्यायची सायकलचं स्टँड मग अशी मोडलं जग मारली एकदम थटलं आणि खाटशिरी ती वेल्डिंग मारलं होतं त्यातनं उपसून निघाले आता ती दुसऱ्यांदा वेल्डिंग मारलं पाहिजे कारण आपलं सायकलिंगचं ब्लॉग आता लवकरच चालू होणार आहे ती कारण लांबचं पल्ला आपण गाठायचं लवकरच तडकदार बडकदार पैकी झालंय चालू झालंय चलो मी पण आलोय आता सायकल दिसत्या बघा रवण्यानं उजेड पाडला सायकल हो बघा ही अशी सायकल पडल्या याचं स्टँड गायब झाले रवण्या स्टँड गायब झाले भावा अरे झाडा गेली एकदम दरवाजाला जोरात मागे बाहेर काढताना तर स्टँड गायब सायकलीचं चलो अरे मोठी बी उपसून निघली आईच्या गावात सगळंच बदलायला लागतं आता मला या हो तर चालतंय सायकलला आपण घेतलंय टकाटक पैकी आणि आता नीट गोल करत आपला मार्ग चालू करायचं तर चला जाऊया रोहन बाय चलो तर झालंय आवरावरी करून आता सायकल वगैरे बाहेर काढायला लागलोय असं खडतर रस्ता आहे आणि रोहन भाई मागाय देव बघा ते दिसतेत का दिसलं तर बघा नाही दिसलं तर झूम करून बघा एवढा विषय आहे आणि रस्त्याकडे आलो इकडं गाड्या वगैरे निघाले त्या टकाटक पैकी चला जाऊया आता घराकडं चलो
आमच्या गावात धडका धडकीचा प्रोग्राम नाही नव्हता. चलो मग गाड्या बघून वैवत जावा आणि नीट गोल तडस करत आपण जाऊया पळवत आता घराकडे. तर झालंय सगळा कार्यक्रम पार पडलाय. जरा माईक बघितला, माईक आहे का शाबूत. आणि रोहनजी तुम्ही मनापासून आभार आहे तुमचं. तुम्ही आम्हाला नुसतं मोटिवेट केलं बसून तिथं. तर चला जाऊया. हा इकडं काय विषय चालू आहे? खिडक्याला जाऊया. मला वाटलं लगीन बिगीन आहे का काय लवकर जेवा यायला लागते लवकरच फुकटचं जेवण तिथं. बरं चालतंय. रोहनचा तो विषय ऐकतो. हा विषय ऐकून झाल्यावर परत चालू करतो थांबतो जरा. तर चालतंय आम्ही आता सध्या आमच्या सूर्यवंशी नगर या बोर्डापाशी पोहोचलोय. आणि रोहन भाई आता कुठे जाणार तू? नीट गोल ह्या रस्त्यानं तुझा आणि मी नीट गोल ह्या रस्त्यानं जातो लाईटीच्या. चला भेटू उद्या. त्याला ब्रो ज्या विषयासाठी ब्लॉग थांबवलेला तो विषय मला कळाला. आता एवढा काही खास नव्हता तरी पण विषय महत्वाचा होता. लय महत्वाचा विषय आहे एवढा. आणि रवण्याची 20 लिटर दूध होतोय तेव्हा बघायचं इथं पिकताय ते दूध. या शेतात पिकताय दूध ती. जाऊ रवण्या चला. आणि तुम्हाला पण जर दूध वगैरे इथं घालत असलं रवण्या कन्सेशन देऊन काय पैसे बिसे वाढवून देणार का? हा संपर्क करा रोहन भाई ना. तुमच्या दुधाला योग्य दर दिला जाईल. 100%, 100%, 2%, 3%. चला जाऊया का रोहन भाया. चला रोहन भाया निघाले ती. आम्ही पण आता गायब होतो. चला रवण्या बांडगो तळटत कसलं गेलो बोंगाडेश. तर चालतंय माझं पण आता आवरावरी झाले सगळी. आता मी सायकलून निघालोय. गाडी वगैरे माझी गावातच आहे. आज येताना एकच गाडी घेऊन आलो तुम्ही गावात माझ्यात. तर झालंय आपला विषय सगळा पार पडलाय. माझ्यात जाऊन जरा दगड बिड गोळा केली. उद्या वैष्णे आला तर ठीक नागरून घ्यायचं नाही उद्या. आणि जरा दगड गोळा करायची आणि किरकोळ विषय राहिला आपला पार पाडायचा. तर चला या आपल्या या मार्गाने आपलं हळूहळू करत आपली सिनेमॅटिक पद्धतीची सायकल घेऊन जाऊया. चलो. तर सध्या मी आता इथं गावात पोहोचलोय आणि राजू तिथं अंधारात कारंजा जावा लागला. काय जावा लागला मला माहित नाही. उडल्या कारंजा एवढ्या काय दिसत नाही त्या तरी बी राजानं धावल्या कारंजा आपल्याला. आता जस्ट इथं पोहोचलोय आणि आल्या आल्या कार्यकर्त्याने सायकल हा आर ब्लॉक मध्ये तुम्ही दिसत नाही. अंधारात आहे पाक बांडगुळानो. झूम करून धावलं तरी बी अंधारात दिसताय तुम्ही. आणि दादे गेले माझं सायकल घेऊन तिकडे फिरायला. ते स्टँड मोडलंय म्हटलं स्टँड जरा सगळं वापरा. आणि आता जस्ट घरात पोहोचलो इथं सगळ्यांच्या आवरावरी झाल्या. काय म्हणते चिंगू शेट? हा ये चिंगू शेट आमचा मागा कसा हसतो या. आणि झाले सगळ्या आवरावरी वगैरे झाल्या. आणि आता जस्ट पाणी सुटले त्यामुळे पाणी भरायला लागली सगळी. एवढं गढूळ पाणी कोणाच्या घरात नसेल. आमच्या घरात तेवढे आमच्या नाही सगळ्यांच्याच आमच्या गल्लीच्या घरात येते. तर चालायचं झालाय सगळा कार्यक्रम आजचा पार झालाय. दगड बिगड उचलून हात बीत लागले दुखाला. हात बाकच झाली. आणि इकडे बघा हात बघण्यापेक्षा आधी ही बघा ही स्माईल कसा बसतोय. बसा शिकायला लागला हळूहळू किंग. पप्पा बसले त्याला घेऊन जरा तोल जातोय त्याला अजून. तर झालाय सगळा कार्यक्रम पार पडलाय. माझी सायकल येत्या का नाही? माय सायकल इज वेअर इज माय सायकल. आला घाण पळत्या चांगली पळत नाही. आयला घाण पळत्या चांगली पळत नाही अजिबात. दाद्या हाय का? ओके आहे का? राजा जाणार आहे काय का? हात लाव. ह्याच्यावर बसतोस का टायरवर माग? लय दिवसांनी सायकल बाहेर काढल्या. उभा राहिलेत ना माग. शीटवर बसायला लागल तुला शीटवर. आईच्या गावात आता चैत्य बसती आता गाण्याला लागतं रागायला गेले भाडगो तसंच. तर चालतंय यांचं आवरावरी अशी चालू राहणार. तर यांची जरा अशीच इकडे तिकडे सायकलच्या फेऱ्या बसताना जरा. तर चालतंय आवरावरी माझी सगळी झाल्या आणि गतपैकी घरात पोचलो. आता आवरावरी करायची चहा प्यायचा आणि विषय गोल करायचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.